7वी स्कॉलरशिप गणितमधील चलन या घटकावर आधारित नवनीत स्वाध्याय 11.2 यामधले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 11.1 मधले प्रश्न सोडवलेले आहेत. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तेही चेक करा. या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 11.2 मधले प्रश्न सोडवू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न, एका मोटारीचा ताशी वेग 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यास 6 तास लागतात. त्याच वाहनाने त्याच गावाला 4 तासात पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा? इथं वेग आणि वेळ यांच्यामधलं रिलेशन आपल्याला वापरायचं आहे. मग यांच्यामध्ये चलन कुठलं असेल तर वेग आणि वेळामध्ये व्यस्त चलन असतं, कारण जसा वेग वाढेल तसा त्या प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होत जाईल, त्यामुळे इथं व्यस्त चलन आहे. आता आपल्याला असं दिलंय की वेग 50 किलोमीटर प्रति तास असताना 6 तास वेळ लागतोय. मग 4 तासात जर जायचं असेल तर वेग किती असावा? तर अक्षर घेऊया x. तर ही दोन चल आहेत, वेग आणि वेळाची. मग हे व्यस्त चलनाचं उदाहरण असल्यामुळं या दोन चलांचा गुणाकार हा समान असतो. म्हणजे 50 आणि 6 याचा गुणाकार x आणि 4 यांच्या गुणाकारा इतका असतो. आता याच्यामध्ये आपल्याला x ची किंमत काढायची आहे. डाव्या बाजूला 50 गुणिले 6 तसंच ठेवूया आणि उजव्या बाजूचे 4 जर डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, बरोबर x. इथं 2 न भाग घालू, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6. पुन्हा 2 न भाग घालू, 50 ला भाग घालू, 25 चा भाग जाईल. 25 गुणिले 3 75, बरोबर x. तर तो प्रवास 4 तासात जर पूर्ण करायचा असेल तर गाडीचा वेग असायला पाहिजे 75 किलोमीटर प्रति तास. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये, ताशी 75 किलोमीटर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, दिलेल्या सारणीतील x व y यांच्या किमतीवरून त्यांच्यातील चलनाचा प्रकार ओळखा व अनुक्रमे a व b यांच्या जागी येणाऱ्या संख्यांचा शोध घ्या. मग a आणि b या संख्यांची किंमत काढायची आहे, किंवा या अक्षरांच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यासाठी पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पण त्या दोन्ही किमती काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्यांच्यामध्ये चलन कोणतं आहे हे ओळखावं लागेल, तरच त्या दोन किमती आपल्याला काढता येतील. आता याच्यासाठी ज्या दोन किमती दिलेल्या आहेत त्यांचं निरीक्षण करूया. 6 आणि 16 ही एक जोडी दिलेली आहे, 18 आणि 48 ही दुसरी जोडी दिलेली आहे. मग आता ह्या दोन्हींचा गुणाकार तर समान येत नाही, कारण 18 आणि 48चा गुणाकार आणि 16 आणि 6चा गुणाकार हे वेगवेगळे येतात. मग यांचं गुणोत्तर घेऊन बघूया. म्हणजे 6/16, इथं जर 2 न भाग घालू तर 2 त्रिक 6, 2 8 16, 3/8 मिळेल. त्याच पद्धतीनं 18/48 यांचं सुद्धा गुणोत्तर घेऊया. 6 त्रिक 18, 6 8 48, इथं सुद्धा गुणोत्तर 3/8 मिळेल. मग इथं गुणोत्तर समान आहे. जेव्हा गुणोत्तर समान असतं त्यावेळेला चलन असतं समचलन. याचा अर्थ या दोन संख्यांच्या मध्ये किंवा या दोन चलांच्या मध्ये समचलन आहे. मग आता इथं a ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि गुणोत्तर आहे 3/8. मग y ची किंमत 32 असताना आपलं गुणोत्तर 3/8 आहे. मग इथं 8 ला 4 न गुणल्यानंतर 32 मिळेल. मग 3 ला 4 न गुणल्यानंतर किती मिळेल तर 12. त्यामुळे इथं a च्या ठिकाणी a ची किंमत असली पाहिजे 12. आता a ची किंमत 12 असणारा एकच पर्याय आपल्याला दिसतोय, पर्याय क्रमांक 4. त्यामुळे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तरी सुद्धा b ची किंमत आपण काढून बघूया. b ची किंमत काढायला y ची किंमत b आहे, हे गुणोत्तर 3/8. मग इथं 3 ची 5 पट 15 आहे, म्हणजे 3 ला 5 न गुणल्यानंतर 15 मिळतात. मग 8 ला 5 न गुणल्यानंतर b ची किंमत मिळेल. मग 8 गुणिले 5 उत्तर येईल 40. त्यामुळे b ची किंमत 40 असणार. याचा अर्थ a बरोबर 12 आणि b बरोबर 40 हे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, x व y व्यस्त चलनात आहेत. जेव्हा x बरोबर 24 असेल तेव्हा y बरोबर 6, तर x बरोबर 12 असताना y बरोबर किती? मग x व y हे व्यस्त चलनात आहेत, म्हणजे x proportional to 1 divided by y. याचा अर्थ हे आपण एक समीकरण असं तयार करू शकतो की x बरोबर k गुणिले 1/y. मग या पद्धतीने सोडवून सुद्धा आपण k ची किंमत काढून पुन्हा मग x बरोबर 12 असताना y ची किंमत किती हे काढू शकतो, किंवा x आणि y या दोन किमती इथं लिहूया. पहिल्या वेळेला असं दिले की x ची किंमत 24 असताना y ची 6. दुसऱ्या वेळेला मग x ची 12 असेल तर y ची किती? मग हे व्यस्त चलनात असल्यामुळं x आणि y चा गुणाकार समान असणार आहे. म्हणजेच 24 गुणिले 6 हा पहिला गुणाकार, आणि ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कुठली आहे हे आपण गृहीत धरूया a आहे. तर 12 आणि a चा गुणाकार करू. मग a ची किंमत काढायला 12 आपण
डाव्या बाजूला घेऊया, म्हणजे 24 गुणिले 6/12 बरोबर ए. 12 एके 12, 12 दुणे 24, 6 गुणिले 2 12 मिळेल बरोबर ए. म्हणजे ए ची किंमत 12 मिळाली. याचाच अर्थ ज्यावेळेला x ची किंमत 12 असेल त्यावेळेला y ची किंमत सुद्धा 12 हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 9 किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत 1440 रुपये आहे, तर 2.5 किलोग्रॅम आंब्यांची किंमत किती? 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मग इथं किलोग्रॅम आणि रुपये किंवा किंमत यांच्यामध्ये नेहमी समचलन असणार आहे, कारण जसं जसं किलोग्रॅम वाढेल तसं तसं त्यांची किंमत सुद्धा वाढत जाईल. याचा अर्थ हे समचलनाचं उदाहरण आहे. मग 9 किलोग्रॅम आंब्याची किंमत 1440 रुपये असेल, तर 2.5 किलोग्रॅम आंब्यांची किंमत आपल्याला काढायची आहे. समजा ती असेल x. मग हे समचलनाचं उदाहरण असल्यामुळं या दोन्ही चलांचं गुणोत्तर घ्यायचं. म्हणजे 9 किलोग्रॅम त्याची किंमत 1440 हे गुणोत्तर झालं. मग 2.5 किलोग्रॅम असेल तर त्याची किंमत x आपण गृहीत धरलेली आहे. ही दोन्ही गुणोत्तर समान, कारण हे उदाहरण आहे समचलनाचं. आता x डाव्या बाजूला घेऊया, अंशात जातील. 2.5 आहे तसंच गुणिले 9/1440 त्याचा व्यस्त 1440/9, कारण ही संख्या डावीकडून उजवीकडे आपण घेतोय. मग 9 न 1440 ला भाग घालून 9 एके 9, 5 शिल्लक राहील, 9 सक 54 0. मग 160 गुणिले 2.5 या दोन्हींचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 400. त्यामुळे x ची किंमत 400 असणार. याचा अर्थ 2.5 किलोग्रॅम आंब्यांची किंमत असेल 400 रुपये, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, प्रत्येक बाटलीत 80 मिलीलिटर एवढे औषध भरले असता सर्व औषध 125 बाटल्यांमध्ये भरले गेले. जर सर्व औषध 200 बाटल्यांमध्ये प्रत्येकी समान आकारमानाचे भरले गेले असते तर प्रत्येक बाटलीत किती मिलीलिटर औषध भरावे लागले असते? आता इथं प्रत्येक बाटलीत भरायचं औषध आणि एकूण बाटल्यांची संख्या यांच्यामधलं चलन शोधायचं आहे. आता इथं यांच्यामध्ये चलन जे असणार आहे ते व्यस्त चलन असणार आहे, कारण जेवढं जास्त मिलीलिटर औषध एखाद्या बाटलीमध्ये आपण भरू तेवढी बाटल्यांची संख्या कमी लागणार आहे. त्यामुळं मिलीलिटर प्रत्येक बाटलीमध्ये भरावयाचं औषध मिलीलिटरमध्ये आणि त्या बाटल्यांची संख्या या दोन्हींच्या मध्ये असणार आहे व्यस्त चलन. मग 80 मिलीलिटर एवढं औषध भरलं तर 125 बाटल्या लागतात, आणि हेच जर 200 बाटल्यांमध्ये भरलं असतं तर प्रत्येक बाटलीत किती औषध भरावं लागलं असतं हे आपल्याला काढायचं. मग आपण गृहीत धरूया x. आता इथं व्यस्त चलन असल्यामुळं ही जी दोन्ही चल आहेत त्यांचा गुणाकार समान असणार. मग पहिल्या वेळेला 80 मिलीलिटर आणि बाटल्यांची संख्या 125 यांचा गुणाकार, आणि दुसऱ्या वेळेला x आणि 200 यांचा गुणाकार. हे दोन्ही गुणाकार समान असतील, कारण इथे व्यस्त चलन आहे. x ची किंमत काढायला 200 आपण डाव्या बाजूला घेऊया, म्हणजे 80 गुणिले 125. डाव्या बाजूला 200 घेतले तर ते छेदात जातील बरोबर x. मग इथे एका शून्याला शून्य निघून जाईल. 4 दुणे 8, 4 पंचे 20, पुन्हा 5 ने 125 ला भाग घालू, 25 चा भाग जाईल. अंशामध्ये 25 आणि 2 चा गुणाकार 50 मिळेल बरोबर x. याचा अर्थ जर 200 बाटल्यांमध्ये हे औषध भरायचं असेल तर प्रत्येक बाटलीमध्ये 50 मिलीलिटर इतकं औषध भरावं लागेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले. रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांना मिळून 880 रुपये मजूर मिळाली, तर रामला किती मजूर मिळाले? आता इथं हरी आणि राम या दोघांचंही काम आपल्याला काढावं लागेल तासांमध्ये. हरीनं रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले. मग एकूण किती तास काम केलं त्यानं हे काढायला 8 आणि 5 चा करायचा गुणाकार. 8 पंचे 40. हरीनं 40 तास काम केलं. रामनं रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. मग एकूण त्याचे तास काढायला 12 आणि 4 यांचा गुणाकार करायचा, 48 तास. मग आता हे आपण दोघांचं एकत्र काम काढलं तर 40 आणि 48 बेरीज येईल 88, आणि मजुरी त्या दोघांना मिळून 880 मिळालेली आहे. मग एकूण जे काम आहे त्या दोघांचं ते 88 तास आहे. मग प्रत्येक तासाची मजुरी किती हे काढायला 880 ला 88 न भागायचं. 88 एके 88, 10 चा भाग जाईल, म्हणजे एका तासाची मजुरी आहे 10 रुपये. प्रश्न विचारलाय रामला किती मजूर मिळाली.
रामचे एकूण तास आहेत 48. त्याची एकूण मजुरी काढायला 48ला 10 गुणायचं. 48 गुणिले 10 म्हणजे 480. एवढी मजुरी रामला मिळणार, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, PQRS या चारही संख्या प्रमाणात आहेत, तर पुढीलपैकी सत्य विधान ओळखा. ज्यावेळेला 4 संख्या आपल्याला दिलेल्या असतात, P, Q, R आणि S, आणि या चारही संख्या प्रमाणात असतात, याचा अर्थ पहिल्या 2 संख्यांचं गुणोत्तर आणि दुसऱ्या 2 संख्यांचं गुणोत्तर समान असतं. मग पहिल्या 2 संख्येत P आणि Q त्यांचं गुणोत्तर घेऊ, दुसऱ्या 2 संख्या R आणि S यांचं गुणोत्तर घेऊ, हे समान दाखवू. आता हा पर्याय कुठं दिलेले 4 पर्याय आहेत तेवढं पाहायचं. P/Q बरोबर R/S पहिल्या पर्यायात तसं नाही, दुसऱ्या पर्यायात सुद्धा तसं नाही, तिसऱ्या पर्यायात पण नाही, पण चौथा पर्याय SP बरोबर QR दिलाय. म्हणजे इथं P/Q बरोबर R/S, इथं P आणि S चा गुणाकार केला तर SP मिळेल आणि Q आणि R चा गुणाकार केला तर QR मिळेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्ये जे आपल्याला दिलेला आहे त्याचाच अर्थ P/Q बरोबर R/S, कारण इथं तिरकस गुणाकार केला तर आपल्याला SP बरोबर QRच मिळणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, वर्तुळाचं क्षेत्रफळ A आहे आणि त्रिज्या R आहे, तर A आणि R यामधील संबंध चलनाचे चिन्ह वापरून लिहा. तर इथं वर्तुळाचं क्षेत्रफळ जे आहे त्याच्यासाठी सूत्र आहे आपल्याकडं पाय R चा वर्ग. इथं पाय म्हणजे एक स्थिर संख्या किंवा कॉन्स्टंट असं आपण गृहीत धरलं तर A बरोबर R वर्ग हे आपल्याला चलनाच्या स्वरूपात असं लिहिता येईल A proportional to R², कारण त्रिज्येच्या वर्गाच्या प्रमाणात वर्तुळाचं क्षेत्रफळ वाढतंय, त्यामुळे ते त्याच्याशी समप्रमाणात आहे. जशी त्रिज्या वाढेल त्या पद्धतीनं क्षेत्रफळ वाढणार. त्यामुळं हे चलनाच्या स्वरूपात आपण असं लिहू शकतो A proportional to R², जे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. एका नळाने 5000 लिटर धारकतेचा एक हौद 8 तासात भरतो. उज्ज्वलाने दुर्लक्ष केल्यामुळे 9 तास 36 मिनिटे नळ सुरू राहिला, तर किती पाणी वाया गेले? 8 तासात 5000 लिटर धारकतेचा हौद भरतो, मग एका तासात किती पाणी त्या हौदामध्ये भरलं जातं हे आपल्याला काढता येईल. मग एका तासात पाणी किती भरतं हे काढण्यासाठी 5000 लिटरला 8 न भागायचं, कारण 8 तासात 5000 लिटर पाणी भरलं जातं. आता आपल्याला प्रश्न विचारलाय की 9 तास 36 मिनिटे नळ सुरू राहिला, किती पाणी वाया गेले? म्हणजे 8 तासात तो पूर्ण भरणार आहे. मग 8 तासाच्या पुढं 9 तास 36 मिनिटं म्हणजेच 1 तास 36 मिनिटं, इतक्या वेळेत किती लिटर पाणी जाईल हे आपल्याला काढायचं आहे. मग त्याच्यासाठी 1 तासात किती पाणी भरलं जाईल, तर 5000/8 लिटर हे आपण तसंच ठेवूया, इथं भाग नको घालवायला. 1 तास 36 मिनिटात किती लिटर पाणी त्या हौदामध्ये पडेल हे काढायचं असेल तर पहिल्यांदा 36 मिनिटाचं रूपांतर आपल्याला तासात करावं लागेल, कारण 1 तास इथं दिलाच आहे. पण 36 मिनिटाचं रूपांतर तासात करायला पहिल्यांदा 1 तास म्हणजेच 60 मिनिटं आणि वर 36 मिनिटं, म्हणजे 60 अधिक 36 96 मिनिटं आपल्याला मिळाले. आता याचं जर तासात रूपांतर करायचं असेल तर त्याला 60 न भागावं लागेल, म्हणजे 96 मिनिटं म्हणजेच 96/60 तास. आता एवढ्या वेळेत किती लिटर पाणी त्या हौदात पडेल हे काढायला काय करायचं, तर एका तासात 5000/8 लिटर पाणी त्या हौदात पडतं. असे 96/60 तासात किती पडेल हे काढायला त्याला 96/60 न, मग इथं शून्याला शून्य निघून जाईल, 6 न भाग जाईल, 6 1 6, 3 शिल्लक राहतील, 6 6 36, पुन्हा 8 न भाग जाईल, 8 2 16, 500 गुणिले 2 म्हणजेच 1000, म्हणजे 1 तास 36 मिनिटांमध्ये एकूण 1000 लिटर पाणी वाया जाईल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, पुढील सारणीवरून सत्य विधान कोणते? इथं x आणि y ही दोन चल दिलीत, त्यांच्या किमती दिलेल्या आणि पर्यायात विचारले x आणि y समचलनात आहे, x आणि y व्यस्त चलनात आहे, की 1/x² समचलन 1/y आहे, हे आपल्याला ठरवायचं आहे. आता याच्यामध्ये समचलन किंवा व्यस्त चलन ठरवायचं असेल तर आपल्याकडं एक सोपं सूत्र आहे. जर x आणि y यांचा गुणाकार समान असेल तर तिथं असतं व्यस्त चलन, आणि जर त्यांचा भागाकार किंवा त्यांचं गुणोत्तर समान असेल
तर तिथं असतं समचलन. आता या संख्यांकडे पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल की यांचा गुणाकार जो आहे तो समान येतोय. म्हणजे 0.01 गुणिले 0.5 यांचा गुणाकार येईल 0.005. त्याच पद्धतीनं 0.02 गुणिले 0.25 याचा गुणाकार सुद्धा येईल 0.005. आणि शेवटी 50 गुणिले 0.0001 याचा गुणाकार सुद्धा 0.005. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गुणाकार समान मिळतो. याचा अर्थ या दोन चलांच्या मध्ये व्यस्त चलन असलं पाहिजे. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये x व्यस्त चलन y. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2.